तर आव्हाड आणि भाजप यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरू झालेलं भांडण थांबण्याचं नाव घेत नाहीये। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांवरून सुरू झालेला हा वाद आता एकमेकांच्या कार्यालयांवरती आंदोलन करण्यापर्यंत गेलेला आहे आणि ज्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी आता आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं। आव्हाडांचं विधान राजकीय घमासान, मुघल इतिहासावरून पुन्हा जुंपली। भाजप आव्हाडांच्या विरोधात आक्रमक। राष्ट्रवादी काँग्रेसचं भाजप विरोधात आंदोलन। माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुघल इतिहास सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी करत सोमवारी भारतीय जनता युवा मोर्चाने आव्हाडांच्या विरोधात मोर्चा काढण्याची तयारी केली। त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जीपीओ समोर जमले, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। ही कारवाई करताना पोलीस आणि भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं। आज राष्ट्रवादीकडून मुघलांचं समर्थन होतंय, राष्ट्रवादीकडून आदिलशहांचं समर्थन होतंय। आज हे त्यांचे आदर्श आहेत का? मोगल राष्ट्रवादीचे आदर्श आहेत का? हा माझा प्रश्न आहे। याचा खुलासा दस्तूर खुद्द पवार साहेबांनी केला पाहिजे अशी आमची मागणी। आता जितेंद्र आव्हाडांचं फार अति झालंय। आव्हाडांनी या गोष्टीचा विचार करावा। त्यांचा नुसता मतदारसंघ नाही, हा महाराष्ट्र आहे। मुंबऱ्यातनं मतं मिळवण्यासाठी आमच्या दैवताचा अपमान करणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसला रविवारीच भारतीय जनता युवा मोर्चाच्या आंदोलनाची माहिती मिळाली होती। त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सोमवारी भाजप कार्यालयावर धडक देण्याची तयारी केली। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला होता, पण त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि काही मोजक्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन केलं। आम्ही म्हणतो राज्यपालांनी आधी माफी मागावी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आधी माफी मागावी, मग आम्ही बघू विचार करू। आधी माफी ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मागितली पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे सांगायचंय, महापुरुषाची बदनामी तुम्ही थांबवा। तुमच्याकडनं सातत्यानं महापुरुषांची बदनामी होते। एकीकडे भाजप युवा मोर्चाचं आंदोलन आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जमलेली कार्यकर्त्यांची फौज। हे पालिका निवडणुकांचेच संकेत आहेत का? नागरिकांनी निवडणुकीच्या मोसमासाठी तयार राहावं का? असे सूचक इशारे हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते देत आहेत का? असे काही सवाल या आंदोलन सत्रामुळे उपस्थित होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील आणि विशाल पाटीलसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।